नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार गोविंद घुगे यांनी आज नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालय येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला। प्रभाग 27 मधून निवडणूक लढवण्याचा आपला ठाम मानस असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। प्रभाग 27 मध्ये भाजपाचे भक्कम संघटन आणि विकास कामांची परंपरा लाभलेली असून 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत सौ कावेरी गोविंद घुगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत प्रचंड बहुमताने विजय मिळवला। त्यांच्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पथदिवे, नागरी सुविधा यांच्यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प, विकास प्रकल्प मागे लागले। विशेषतः प्रभागात एक शक्तीपीठ उभारण्यात आलेलं असून त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला। तसेच वारकरी संप्रदायासाठी भव्य वारकरी भवनाची निर्मिती करून धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठे बळ देण्यात आले। या उपक्रमांमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले। धार्मिक, सामाजिक तसेच सार्वजनिक हिताच्या विविध उपक्रमांमध्ये घुगे कुटुंबाचा नेहमी सक्रिय सहभाग राहिलेला असून समाजसेवेसाठी पुढाकार घेण्याची त्यांची ओळख आहे। या सर्व विकास कामांच्या आणि जनसेवेच्या जोरावर प्रभाग 27 मधील नागरिकांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन गोविंद घुगे यांनी यावेळी केले आहे। रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक 27 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणालाही ईबी फॉर्म दिलेला नाही, परंतु इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा माझा मधून फॉर्म भरलेला आहे। यापूर्वी प्रभागाच्या माजी नगरसेविका, माझी पत्नी सौ कावेरी गोविंद घुगे या सर्वसाधारण ड गटातच 2017ला देखील उमेदवार म्हणून होत्या आणि सर्वात जास्त मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेला आहे। आणि निश्चित मला विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। निश्चित ते सगळा अंगाने विचार करून या ठिकाणी या प्रभाग 27 मध्ये चारही उमेदवार सक्षम आणि चांगले देतील असा विश्वास आहे। आणि एकदा उमेदवार चारही डिक्लेअर झाल्यानंतर प्रभागातील जनता देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील असाही मला विश्वास आहे। रामकृष्ण हरी, जय जय श्रीराम। आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक प्रगती या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।